राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्याचार्यांपासून स्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये पांडुरंगाच्या इच्छेनं पवित्र धामामध्ये पवित्र नामभूमीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रकट करू। पहाटेच्या या मुक्त चिंतनामध्ये वारीच्या चिंतनातलं परिशिष्ट चिंतन चालू होतं, त्याचा आज उपसंहार। या परिशिष्ट चिंतनामध्ये वासना शब्दावर ते सगळं तो अभंग असल्यामुळं वासना विभागाचा विचार हा आपण चिंतन करत होतो। काही संत प्रमाणानं त्याचं चिंतन केलं आणि त्याचं तात्पर्यात्मक सार उपाय आणि सार स्वरूप वासना बीजामधले कंटेंट्स जे आहेत, एखाद्या बीजात जसे कंटेंट्स असतात, औषधात कंटेंट्स असतात, तर ते आहे एक पापांश, एक संस्कारांश, हे लक्षात घ्या, एक प्रारब्धांश आणि चौथा आहे वर्तमानकालीन असावधानी। असे चार भाग आहेत आणि या चार भागाची चार कारणं, त्याच्यावरचे चार उपाय, असं आजचं सूत्रात्मक प्रवचन लक्षात घ्या। वासनेच्या झाडामध्ये प्रारब्धांशाचा जो कंटेंट्स आहे तो भगवत कृपेनंच समाप्त होईल। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला। दुसरा जो पापांश आहे तो घालवण्याकरता नामस्मरण करा। हरिउच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षरणात। या वासना बीजामध्ये काय काय कंटेंट्स आहेत, तर हे चार मला आज दिसलेले। मला आज त्याचं जे प्रकटीकरण आहे समारोपाचं, त्याच्यात जाणवलेलं तात्पर्यात्मक चिंतनामध्ये प्रारब्धांश शेवटी घ्यायला तरी चालेल, पापांश घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणून खूप भजन करा, पापांश कमी होईल। नाममंत्र जप कोटी जाईल पाप, हरिउच्चारणे अनंत पापराशी जातील दयासी क्षणमात। आणि तो पापांश हाच महत्त्वाचा कारण आहे। आपल्या जीवनात जे दुराचार घडतं, जे दुःख होतं, त्या सगळ्याचं कारण पाप आहे आपल्या जीवनाचं, का पूर्वजीवनाचं। पूर्वजीवनात जे पाप केलं त्याचा एक संस्कारांश बरोबर येतो, तो सेवेनं जातो, हे लक्षात घ्या। तर संस्कारांश घालवण्याकरता संत संगतीनं, विचारानं, विवेकानं निष्काम सेवा करा। सेवेशिवाय संस्कारांश जात नाही। संस्कारानं संस्कार, सेवा हा सुद्धा एक संस्कार आहे। म्हणून इथलच्या साधकांना बनवताना ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करत असतो। म्हणून नामसाधना हा इथलच्या याचा प्राण आहे आणि म्हणून आमची साधकांबद्दल सेवेची अपेक्षा आहे। हा संस्कारांश जो त्याच्याबरोबर आला आहे पापाबरोबर। बघा ना, काही काही संस्कारानं माणसाचे पूर्वजन्म ओळखता येतात। लहानपणी कुत्र्याचा पूर्वजन्म असेल तर त्याचे काही संस्कार येतात, जनावराचा जन्म असेल तर त्याचे काही संस्कार येतात। तर नुसता प्रारब्धांशच असतो असं नाही, त्याचे दोन स्रोत असतात, एक संस्कारांश आणि एक प्रारब्धांश, हे लक्षात घ्या। आणि पापांश, तर पापांशाचे हे दोन भाग असतात, एक प्रारब्धांशानंतर पापांश। तर पापांशाचं पोट पिल्लू आहे। एखाद्याला दोन फांद्या फुटतात, त्याच्यात परत एक मोठी फांदी फुटते, तसं या पापांशाबरोबर एक संस्कारांशाची फांदी असते वृक्षाला, आणि ती कमी करण्याकरता सेवेनं ती खोडली जाते। तर सेवा करा, आळशी बनू नका। हे शब्द भोगी लोक आळशी बनतात, त्यानंतर काम काय करायचं आहे, ह्याने काय होणार आहे,
शेवटी ही सृष्टी नाशवानच आहे ना, आणि मग ह्याच्यात काम करून काय होणार आहे? पण तू त्या नाशवान सृष्टीच्या देहानंच बोलतोय ना, तर त्याच्यातही काहीतरी संस्कारांश आहे ना. त्यामुळं सेवेचा भावसुद्धा डोक्यात ठेवा. सेवा पाहिजेच, त्यांनी संस्कारांश जाईल. भजन पाहिजे, त्यांनी पापांश जाईल. आणि असावधानी संत संगतीनं जाते आणि प्रारब्धांश भगवत कृपेनं जातो. लक्षात घ्या. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. विवेक असणं म्हणजे सावधानी. तर विवेक निर्माण होईल संत संगाने. संत तेथे विवेक असण्याची की. तर वासनारूपी झाडाचं मुळासकट नाश करण्याकरता त्याची असणारी 4 कारणं आणि 4 त्याचे उपाय. वासना हेच जगत संबंधाचं मुख्य कारण आहे. मग त्याला पुढे इच्छा, मनोरंजन, कामना हे सगळे त्याच्या अंतर्गत भाग आहेत. लक्षात घ्या. काम म्हणलं तरी त्याचं मूळ वासनाच, भोग म्हणलं तरी त्याचं मूळ वासनाच, इच्छा म्हटलं तर त्याचं मूळ वासना. म्हणून सगळ्यात बीजरूपानं वासना आहे. आणि म्हणून संतचरण सगळे हे 4ही अंशाचं मार्गदर्शन करतात. म्हणून संतचरण स्पर्श झाला की वासनेचे बीज जळून जाय. संतचरण रज लागत असं. मग कोण्या रूपानं? तर ते 4ही गोष्टी तुमच्याकडून करवून घेतात, समजावून सांगतात. हे वासनेचं झाड कसं जाळायचं, याच्यात कोणकोणते स्रोत आहेत, वासनेचं बीजासहित उखाड कसा करायचा, हे 4 स्रोत लक्षात ठेवा आजच्या उपसंहाराच्या ह्याच्यात. म्हणजे वासनाविषयी आपला समाप्त करणार आहोत आपण. खूप खोल काढणं, खूप विभाग वाढवत राहणं, त्याचा विस्तार केल्यानं साधकाला नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही, तात्पर्यात्मकमध्ये नेहमी काय घ्यायचं याचा समारोप केला जातो. लक्षात घ्या. जसं माऊली किंबहुना म्हणून त्याचं तात्पर्य काढतात. भगवंतांनी सुद्धा तात्पर्य काढलं. सर्व गुह्यतमं भूय शृणुमे परमं वचः. तसं या सगळ्या पार आळंदीच्या स्थानापासून सुरू झालेलं हे जे सगळं हे आहे, त्याचं मूळ आहे वासनेशी. आणि वासनेच्या सगळ्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये त्याचे उपाय आहेत. कामाचे विलग आवरावे, चित्तन क्रोधाचा तो शांत होणे, ममता ही माया दंभ अहंकार आवरावे, साचार शांती सुख, या 2 चरणामध्ये. आणि त्या सगळ्याच अभंगाचं तात्पर्यात्मक चिंतन वासनारूपी झाड. आणि हे झाड तुटू शकलं तर परमात्मा प्राप्ती होईल, हे अनिवार्य. तुकामणे याचा आपला चोखामणे याचा न धरावा संग, तरीच पांडुरंग हाता लागे. भगवान तर प्राप्त होतील. आणि भगवान प्राप्त होण्याकरता याचा संग तोडावा लागेल. आणि संग तोडण्याकरता याचं जे बीज आहे त्याच्यात असणारे कंटेंट समजून घेऊन ते बीज जाळायचं आहे. म्हणजे अग्नीनंच बीज जळतं असं नाही, त्याचे स्रोत तोडले की बीज जळतं. झाडाचं पाणी तोडलं की झाड जळून जातं. जळून जातं म्हणजे आग लागते का? आग लागणं हा एकच प्रकार नाही. आग लावणं हाही एक जळण्याचा एक प्रकार आहे. त्याचे स्रोत तोडण्यामुळं ते जे निर्जीव झालं ते जळणं. तर बीज निर्जीव करा, लक्षात घ्या. आणि वासनेचं बीज निर्जीव करण्याचं तात्पर्यात्मक सगळं चिंतन आजचं आहे. तर या वासनेच्या झाडापाठीमागं पूर्वस्रोत हे उपाय आहेत. कामाची विलग आवरावे, चित्तन क्रोध, हे साचारतेचे उपाय आहेत. आणि त्या साचारतेकरता मी त्या 4 कारणावरचे 4 उपायात आजचं वर्णन करतो, जे चोखामेळ्यांनी त्याच्यात सांगितलं. तर ह्या सगळ्या अभंगाचं तात्पर्य आजच्या चिंतनात आहे. हे 4 स्रोत आहेत वासनेच्या झाडाचे. त्याच्या बीजात असणारे ते गुणधर्म आहेत. आणि या 4 गुणधर्मांना जाळण्याकरता 4 अंगांनी प्रयत्न झाला पाहिजे. आणि यात सगळ्यात पायाभूत संग तोडायला संगं त्यक्त्वा धनंजय असंगशस्त्रेण दृढेन छित्वा. तर ही असंगता येण्याकरता पहिली वर्तमान असावधानी जाण्याकरता, विवेक प्राप्त करण्याकरता संत संग. आणि मग ते संत या अविवेकरूपी वासना झाडाचा 4 रूपाने करतात. तुमच्याकडून भजन करून घेतात, तुमच्याकडून सेवा करून घेतात. यामुळं संस्कारांश जळतो. लक्षात घ्या. भजनानं पापांश जळतो. आणि मग सर्वात शेवटी भगवत कृपेनं त्याचा प्रारब्धांश जळतो. हे लक्षात घ्या. तर ह्या 3 रूपानं हे वासनेचं बीज जळालं की भगवत प्राप्तीचे पूर्ण अधिकारी तुम्ही झालात.
तर हे ध्यानात घ्या. साधकांकरता मूळ मुद्दे लक्षात आले पाहिजेत. नुसतं आपण खूप प्रक्रियात्मक विषयाचे मला सांगणं अशक्य नाही आहे. इथं जेवढे लोक एकेका विषयावर प्रवचन करतात तशा पद्धतीचं प्रक्रियात्मक पंडिती वाङ्मयाप्रमाणे, पण माझ्या अंतःकरणात एकच धोरण आहे स्वामीजींच्यासारखं रामसूत, साधकाचं कल्याण कसं होईल हा एकच भाव. हे नुसते शब्दात्मक व्याख्या पाठ करून ते स्वतःच्याही उपयोगाला येत नाही, लोकांनाही उपयोगाला, अवघड झालं तर फार भारी बोललं एवढंच सांगतात, ते काही त्यातलं घेत नाही. तुम्ही साधक असाल तर हे एवढं घ्या, त्याच्यात उपयोग आहे, जेणेकरून आपलं कल्याण होईल. तर कल्याण होण्याच्या दृष्टीनं वासनेचं बीजाचं झाड समूळ नष्ट करण्याकरता आजच्या तात्पर्यात्मक विवेचन या सगळ्या अभंगाचा समारोप या 4 रूपानं आलेला आहे, हे लक्षात घ्या. संस्कारांश, वासनांश, पापांश आणि शेवट वर्तमान कालामध्ये असणारी असावधानी. तर ही असावधानी मिटली की पुढच्या ह्याच्यात पापांश बीज जाळायची सुद्धा इच्छा व्हायला पाहिजे. ती जी असावधानी आहे ना, आपण ज्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडं लक्ष देत नाही आणि नको त्या मुद्द्यामध्ये आपण घडून गेलो, भोगामध्ये, वासनेमध्ये, आणि वर्तमान काळात त्याला अनुकूल असं आपण सगळं वातावरण निर्माण करतो. दिवसभरातला कितीतरी काळ आपला त्या असावधानीमध्ये, त्या बीजपोषक असणाऱ्या असावधानीमध्येच चाललेला आहे. आणि म्हणून असावधानी जाण्याकरता मुख्य संतांच्या संघाचा उपयोग आहे. म्हणून संत संघ सगळ्यात श्रेष्ठ, हे लक्षात घ्या. संत संघाच्या विचारानं प्रवचन आहे का? लोक विद्वत्तांच्या विद्वत्ता ग्रहण करण्याकरता प्रवचन, मुळात भानगड अशी आहे की प्रवचनकारांमध्ये संत असतातच असं नाही, अभ्यासू असतात. संत वाटावेत आणि त्यांचा संघ करावा, त्याचं साधकीय काम ऊसाची टिपरू चरकात अडकलं, मग ते साखर होणार. संत ही भावना व्हावी, संत संघ या भावनेनं त्यांच्याजवळ जावं, तो संत असावा. तर या बाबतीत परमार्थाचा सगळ्यात पहिला काळ चिकटण्याच्या बाबतीत सावधानीनं करा. कुणाला चिटकलो आहे, कुणाच्या मार्गदर्शनानं करतो आहे, कुणा ध्येयानं परमार्थ करतो आहे, या सगळ्याला फार महत्त्व आहे. ध्येयच वरवरचं असलं तर मग काय त्याचा उपयोग, कालापव्यय होतो, पुढं मागून पस्ताव होऊन काही उपयोग नाही. ज्यावेळेला कधीतरी कळतं त्या शाब्दिक श्रवणातून सुद्धा एखाद्याच्या जीवनात प्रकाश पडतो, तेव्हा आयुष्य गेलेलं असतं. कळत म्हणून आधी याच्यावर जोर द्या, आधी ग्रहण करण्यावर जोर देऊ नका, विद्वत्तेवर जोर देऊ नका. साधक म्हणजे विद्वत्ता नाही, दुसऱ्याला सांगणं म्हणजे साधक नाही. आपल्या उपयोगाला जीवनाला येणं याला महत्त्व आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे ध्येय डोक्यातून काढा. देखादेखी हा तिकडं करतो म्हणून आपण तिकडं जायचं, हे काही खास महत्त्वाचं नाही. जीवनाच्याच मुद्द्याला समजलं पाहिजे. तर साधकीय दृष्ट्या हा विचार करा. आपल्या श्रद्धेमध्ये विश्वासयुक्तता येऊन संताला पकडा, असं आहे. मग एकदम सुरुवातीला कळणार नाही, ठीक आहे, हा संत आहे का असंत आहे. मग ज्याच्याबद्दल संत वाटलं त्याच्याशी संगत करा. संगत केल्यावर आपल्या स्वतःला सांभाळा, चिंतन करा, आत्मनिरीक्षण ताळेबंद करा. आपल्यात सुधार झाला का बदलत चला. त्याला असंत म्हणण्याचा तुमचा अधिकार नाही, तुम्ही साधक आहे. तो अशांत आहे का पंडित आहे का विद्वान आहे, फक्त आपल्याला ज्याच्या संगतीत सुधार होण्याचा आत वाटेल त्याच्या संगत वाढवायला सुरुवात करा. आपल्याला असं वाटतं आता इथं आल्यापासून आपले विचार कमी पडले, वासना कमी पडल्या, असं जर जिथं जायला गेल्यावर वाटेल तिथं घट्टपणानं त्याला पकडा. मग बाकीचं जे जगताचं जे आकर्षण आहे ना ते सोडा, विद्वान होण्याचं, लोकेशनेचं, शास्त्रेशनेचं हे सोडा. तो संताच्या अधीन व्हा आणि मग आज्ञानुसारी वागायला शिका. मग आपलं डोकं जसं मिलिटरीत भरती झाल्यावर ऑफिसरची ऑर्डर म्हणजे ऑर्डर, बस तिथं आपलं डोकं चालवायचंच नाही. शिपाई खातं असं असतं मिलिटरी प्रवेशामध्ये, ऑफिसरनी जी दिली ऑर्डर तसं. तर संतांमध्ये असं शरणागत जीवन करा की आपलं डोकं जास्त चालवू नका. तर संत म्हणतील ते फायनल, बस उसमें ही हम राजी है जिसमें तेरी रजा है. अशी शरणागती करा. ती शरणागती आपल्या जीवनाला साधकीय विकासाला मदत करेल.
मग ते संत विश्वासयुक्त केस ताब्यात जर आली, डॉक्टरला सुद्धा उपचार करताना पेशंटचा विश्वास अधिक असला तर थोडं मन लागतं. अरे साधं व्यवहारी लोक, स्वार्थी लोक असूनसुद्धा वकील किंवा डॉक्टर यांच्यामध्ये पैसे सगळेच घेतात, पण प्रत्येकाला असं वाटतं की माझा याच्यावर विश्वास असला पाहिजे. तो जर त्या चालू याच्यातच तीनदा विचारू लागला तर त्याला मग काल मी म्हणलं तसं, तू डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे, तर हे सगळं सुटलं पाहिजे. विश्वासयुक्त श्रद्धा, बस संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झाला होता, तेच माझे हित करीती जेणे हा गोपाळ कृपा करे. आणि त्यांच्याबद्दल तुकोबारायाने अनुभव सांगितला, भागलिया मज वाहतील कडिये. आपली जेवढी ताकद कमी पडेल तेवढी संत देऊ शकतात, त्यांची जोडे सर्व सुख. आणि म्हणून सर्वात शेवटचं तुका म्हणे, शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले. ते जे बोलले तेच करायचं, बस आपलं डोकं जास्त नाही चालवायला. तेची माझे हित करीती सगळं, तेणे हा गोपाळ कृपा. तर विश्वास शब्द वापरला, नुसती श्रद्धा नाही. श्रद्धा माणसाला त्या त्या ठिकाणी जायला यायला लावते. ज्या ज्या ठिकाणी जे चांगलं वाटतं तिथं थोडी श्रद्धा चिकटते आणि श्रद्धेनं माणूस जातो येतो. पण विश्वासयुक्त श्रद्धा फार थोडी. म्हणून ती श्रद्धा भवानी शंकर वंदेसारखी ती, जसं ती सती गेली, तर्कवितर्क आला आणि त्याला चक्कर पडला, तसं नुसत्या श्रद्धेवाले, विश्वासरहित श्रद्धेवाले चक्रात सापडतात पुनर्जन्माच्या. वळसा, सतीला सुद्धा वळसा पडला आणि मग पार्वती रूपामध्ये श्रद्धा आणि विश्वासयुक्त संबंध भगवंताचा झाला. आणि सती काळात श्रद्धा होती पण विश्वास नव्हता, म्हणून भगवंताचं न ऐकता परीक्षा घ्यायला गेली, हे लक्षात घ्या. आणि तिला एक चक्कर फिरावा लागला. श्रद्धाला विश्वासयुक्त श्रद्धेत परिणित करण्याकरता चुकलिया वर्म फेरा पडे, एक जन्माचा फेर घ्यावा लागला. त्या विश्वासयुक्त श्रद्धा संतांवर ठेवा. मारी दोरी थारे हात. भगवंताच्या शरणागतीचं पहिलं ट्रेनिंग संतांच्या बाबतीत घ्या. संतांना जर तुम्हाला शरण जाता आलं तर तुम्ही भगवंताला निर्दोष शरण जाऊ शकाल. ज्याला संताला शरण जाता आलं नाही तो देवाला काय शरण जाणार. अरे संत तरी सरळ आहे, देव तर आडवं तिडवं तिढी खीर आहे. ते विश्वास न होण्याकरता महाराज परीक्षेचा मध्ये टांग घालतात. संत बिचारे सरळ असतात बरं का, काय सरळाकरता अत्यंत सरळ असतात. बुडता हे जन न देखावे डोळा, ही तळमळ आहे. देवाला ती तळमळ नाही. ये यथामाम प्रपद्यन, ते आला जर त्यातक्या लेव्हलवर तर मग त्याचं कल्याण. तेव्हा देवाहुनी अधिक जे म्हटलं आहे ना संतांच्या बाबतीत, तर त्यामुळं संताला जो शरण जाण्यास सफल झाला तोच देवाला शरण जाण्यास सफल होईल असं आहे. आणि देवाला शरण जाण्यास सफल झाला तर प्रारब्ध भोग जाईल. म्हणून देवावर आवडी होण्यापूर्वी संतांची आवडी, संतांवर विश्वास, मग देवाची खरी आवड निर्माण होते. आणि आवड निर्माण झाली तर मग शेवट त्या अभंगात म्हणले, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा. आवड आणि कृपा, सुरुवात आहे आवड आणि शेवट आहे कृपा. देवाची पहिली आवडच निर्दोष आवड होण्याकरता संत शरणाचा पायरी आहे. आपली आवड आहे पण निर्दोष नाही आहे, लक्षात घ्या. रुची आपली, आवड नाही. रुची सदोषसुद्धा असू शकते. डायबिटीसवाल्याला सुद्धा गोड खावं वाटतं, रुची आहे, ती सदोष आहे, लक्षात घ्या. तर भगवंताची आवड होणं, भगवंताकडं रुची असणं प्रारब्धाच्या दृष्टीनं सापेक्षात नास्तिकापेक्षा ठीक, रुचीवाल्यापेक्षा आवडीवाला ठीक, आणि आवडीवाल्यापेक्षा कृपेच्या अभिलाषेनं भगवंताशी चिकटलेला सर्वात उत्कृष्ट. आणि कृपाभिलाषेच्या करता आवडीने भावे हरिनाम घेसे. आणि हरिनामाची साधना दृढ करायला संत संग पाहिजे. संत चरणरज लागता सहज, आणि त्याचा परिणाम झाला मग रामनामे उपजे आवडी. बघा सुख घडोघडी वाढू लागले. तर आवडी पूर्वीची साधना आहे संत संगती, संत शरणागती, संत निर्भरता. आणि या साधनेनं मग ते संत, जसं फॅमिली डॉक्टर हा त्या पेशंटचा सगळा विचार करून औषध देतो, तसं याचा कोणता या बीजातला घटक ज्यादा आहे, कर्माचा राग असतो म्हणून सेवा करून घेतात. लोकांना कळतच नाही या बुद्धिवादी भोगवादी लोकांना सेवा का करून घेतात.
आम्ही काय सेवा करायला आलो का? आम्ही काय इथं भजन करायला आलो? उपासनासुद्धा नाही करत, सेवा तर बाजूला राहिली. आणि सेवेवाल्याला तर इतकं मिसगाईड केलं जातं, अरे तुला राबवून घेताय, तू तिथंच पडलाय, तुला काय मिळायचं त्याच्याने, असंच आयुष्य जाईल, इतकं मिसगाईड करतात. पण संतांच्या हॉस्पिटलमध्ये सेवा ही सुद्धा एक आवश्यक आहे. संस्कारांश गेला पाहिजे, आणि संस्कारांश जात नाही लवकर. शनई शनईचा फरक काय? काट्यानं काटा काढायचा. इथंही कामच आहे, घरी काम आहे, पण मोहाचा संबंध नाही. इथलच्या कामामध्ये ममतेचा संबंध नाही, मोहाचा संबंध नाही. काम म्हणजे कर्म, तिथंही कर्म आहे. लोक काय लगेच तर्क देतात, मग आपण तुम्ही घरी तेच करत जा, इथं येऊन तेच करतात, कशाचा परमार्थ? तुम्हाला राबवून घेतात, काय इथं पडले, वेळ वाया चाललाय. पण आपली प्रकृतीच त्या पद्धतीची आहे. आपल्या प्रकृतीत तो अंश आहे, संस्कारांश, आणि तो जर विधीनं घालवला नाही तर डायरेक्ट नुसतं शब्दज्ञानानं फक्त आवरणभंग, आणि विक्षेपच गेला नाही, आवरणभंग करायचा लगेच प्रयत्न, काय होणार आहे? या मलामध्ये हा संस्कारांश, पापांश आणि संस्कारांश हा मलाचा भाग आहे, आणि तो कमी करण्याकरता नामस्मरण आणि सेवा आवश्यक आहे, हे लक्षात आहे. तर नामस्मरण, सेवा, आणि मग संस्कारांश जाईल, पापांश जाईल, मग तुम्हाला वर्तमान सावधानीमध्ये सफलता होईल. नाही तर एक मन क्षणभर सावधानी करतं, पण ते वासनेचं बळ असे, क्षणात चांगली वासना येते, क्षणात ती तुम्हाला खालच्या वाईट वासनेकडे ओढते. तिचं बळ तुमच्यापेक्षा, म्हणून तुम्ही कालच्या आपण अभंगात पाहिलं ना, तिथं बिचारा काय करी म्हटलं ना त्या नामदेव महाराज, काय तर त्या पद्धतीनं त्या वासनेचं बळ फार जबरदस्त आहे. घालवायचं आहे असं ध्येय झालं असेल तर क्रमाने चला, ते सांगतील त्याच पद्धतीनं चला. अरे बघा ना तुम्ही, ही झोप काय येते? संस्कारांश, तमोगुणाचा अंश आहे, म्हणून प्रार्थना करताना सुद्धा झोप येते. चालू प्रार्थनेतच त्या अवस्थेत आपण प्रार्थना म्हणतो झोपेच्या. तर सेवा कमी पडते महाराज. ही सेवा हलके हलके तुमचा संस्कारांश कमी कर. आमच्या समोर केसेस आहेत. आमचा एक शिष्य चालता चालता झोप घेत होता, आता त्याची झोप कमी झाली. तुम्ही कधी असं उदाहरण ऐकलं नसेल. तमोगुणांश एवढा जबरदस्त होता, चालताना सुद्धा झोप यायची, अपवाद उदाहरण. पण आज त्याचे तो झोपेचा अंश कमी पडला का? तर निर्दोष सांगितल्याप्रमाणे सेवा केल्यामुळं. तर कोणता उपाय कुणा करताय देखादेखी नको, तो हे ऐकतो म्हणून मी तेच ऐकणार. आणि पण आपलं कंडिशन काय, आपल्यातला रोग काय, उपाय करताना आपल्या रोगानुसार उपाय करायला पाहिजे. तो ते करतो म्हणून आपण ते देखादेखी, त्याचा काही उपयोग नाही. हे सगळे इथं आले म्हणजे एका ओघामध्ये चालतात, ह्याचं ऐकलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे. अरे पचायला तर वेळ द्या, नाही तर अपचन होईल. पोटात अन्न घातल्यावर 6 तास लागतात पचायला, आपण पचायला वेळच देत नाही, नुसतं भरतच राहतो, काय होईल? ते खालून निघून जाईल अपचन होऊन. तर इथं बाकी उपायावर विचारच साधक करत नाही, नुसतं भरत राहणे. हा पाठ झाला का तो पाठ, तो पाठ झाला का तो पाठ, तो पाठ झाला का तो पाठ. पण पचायला कॅपॅसिटी आहे का आपली? पोट जर पचाय दोघं नसेल, तसं आपलं अंतःकरण त्या लेवलचं नसेल तर उपयोग काय होणार? ऐका, पण मापात पचेल एवढं खा तर आरोग्य, आणि पचनापेक्षा जास्त खाल्लं तर रोग, असं आहे. म्हणून ऐकू नये असं माझं म्हणणं नाही, पण एका प्रमाणात ऐका, विश्वासयुक्त व्यक्तीचं ऐका, संताशी शरण व्हा, तर हा सगळा जगदवासनारूपी जो सगळा वृक्ष आहे तो समाप्त होईल, नाही तर होणार नाही, हे लक्षात घ्या. आणि हा जोपर्यंत वृक्ष तुम्ही बीजासहित उखडून टाकत नाही तोपर्यंत कालापव्य होईल. मी बरोबर मार्गावर आहे अशी फसवणूक तुमची तुम्ही स्वतःला कराल, प्रत्यक्ष भगवत प्राप्तीच्या गतीपर्यंत जाणार नाही. हा संस्कारांश, पापांश, संस्कारांश काढण्याकरता, मलदोष घालवण्याकरता सत्कर्मरूपी आणि संतांच्या संकेतानं सेवा करा, पापांश घालवण्याकरता नामस्मरण करा, असं आहे. आणि मग असावधानीचा जो वर्तमानकालीन असावधानीचा दोष आहे तो घालवण्याकरता संतांची आज्ञेप्रमाणे संगत, आणि त्या संगतीतून मग शेवटी संत तुम्हाला असं बनवतील की तुम्ही देवाच्या आवडी व्हाल, देवाच्या कृपेचे अधिकारी व्हाल, आणि मग तुमचा प्रारब्धांश संपेल. प्रारब्ध क्रियमान
हे जे आहे ना संचित, याची साखळी तुटल्याशिवाय जन्ममरण सुटत नाही. तोपर्यंत जन्ममरण राहणारच. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर हा वृक्ष जर तुटायचा असेल तर हे 4 अंश लक्षात ठेवा आणि हे 4 उपाय लक्षात ठेवा. भरकटू नका. तुम्हाला जर खरंच जर वासनांश घालवायचा असेल तर या 4 अंशाचं चिंतन करून या 4 उपायाने चाला तर वासनांश संपेल. नाही तर नुसतं कानातून इकडून तिकडं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ऐकल्याबरोबर लगेच जगन्मिथ्यत्वाचा निश्चय होईल असं नाही, हे लक्षात घ्या. तर त्याचं मुळाशी कोणी विचार करत नाही, साधकीय चिंतन करत नाही. वरवर ग्रंथाचा अनुवाद करतो, ऐकणारे अनुवाद ऐकतात, काही उपयोग होत नाही. लक्षात घ्या. मग का बरं एवढे वेदांताचे भारी ग्रंथ ऐकून पुन्हा संसारात का पडतात, पुन्हा लग्न का करतात? हे सगळे तरुण विद्यार्थी 4 वर्ष तेच ऐकतात, पंचदशीन विचारसागर, आणि वासनांश तर परत वाढवतात. मग का नाही सफल झालं? नुसतं ऐकून जर सफल होण्याची क्षमता असती तर अनेक वेदांत ऐकणाऱ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे होतं. तसं होत नाही. दंभी बनतात, अनुवादक बनतात. कल्याण व्हायचं असेल तर त्याचं जो मूळ संशोधन करून जर उपाय केला साधना, तरच साधना होईल, नाही तर होणार नाही. हे लक्षात घ्या. तेव्हा या सगळ्या अभंगाचं तात्पर्यात्मक विचार तुम्हाला या 4 स्रोतांच्या माध्यमातून मी सांगितला. तर या 4 स्रोतांच्या समाप्त बीज जाळायचं असेल, याला निर्बल करायचं असेल, 4 स्रोत आवरून त्याचा उपाय जर केला तरच लाभ होईल, नाहीतर होणार नाही. बस हे तात्पर्यात्मक चिंतन लक्षात घ्या. आणि बहकाव्यात सापडू नका. कोणातरी संताशी शरण जा, भजनाची सवय ठेवा उपासनांगानं, आणि संतांच्या संकेतीनं सेवा करा. अधिकार झाल्यानंतर विवेकाचं चिंतन संत तुमच्याशी करतील, त्याला सत्संग म्हणतात. आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, सदसद विवेक. आणि मग आपली विवेकवृत्ती वाढली. त्याच्याकरता तुमचा वैचारिक परमार्थाला सुद्धा एक बैठक लागते, निर्वासनेची, निर्विकाराची. नाहीतर वैचारिकातून विवेकीन, विवेकातून मग वैराग्य, वैराग्यातून मग ज्ञान, असं आहे. ते खरं ज्ञान आहे. हे खरं ज्ञान पाहिजे असेल तर एवढ्या क्रमानेच जावं लागेल. डायरेक्ट मेथडनं तुम्हाला ज्ञान पचणार नाही. जो बळेची स्तन्य सेवी तो पक्वान्य केवी जीवी, यालागी पांडवा नव्हे वायूसी पांडवा. तर पांगळ्याला वाऱ्याची बरोबर करता येत नाही. यालागी पांगुळा देवा नव्हे वायूसी पांडवा. तो कधी वायूशी बरोबरी करू शकत नाही. तर शब्दचिंतनाशी प्रकृती आश्रित आसक्त असणारा, प्रारब्धानं गर्क असणारा, पापाचा भरपूर गठ्ठा असणारा हा वायूची बरोबरी करणार नाही. म्हणून शब्द वेदांतानं त्याला बरोबर जाता येणार नाही. मनविक्षेप दोष ज्याचे क्षीण झाले त्यांनी बोधाकरता या शब्दाचा उपयोग करणं वेगळं, आणि मलविक्षेपाचं गाठोडं बरोबर ठेवून वरून नुसतं थोपल्यासारखं ते पडून जाईल. हा वेदांत काही कामाला येणार नाही. आतला वेग आला हे सगळं पडून जाईल. तेव्हा 4ही क्रमानं गेला तर समन्वय असं आहे. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याचा समन्वय करायचा असेल, जगत संबंधरूपी वासनेचं झाड समूळ जाळायचं असेल तर या क्रमाने चला तर तुमचं कल्याण होणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.